आता एक मोठी बातमी समोर येते। भाजपकडून शपथविधीसाठी आता आमदारांना फोन जाण्यास सुरुवात झालेली आहे। भाजप आमदारांना हे फोन जात आहेत। गिरीश महाजन यांना देखील फोन गेला असल्याचं कळतंय। पक्षश्रेष्ठींनी गिरीश महाजन यांना देखील फोन केलेला आहे। गिरीश महाजन यांना नेमकं कोणतं मंत्रिपद मिळणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर गिरीश महाजन यांच्यासह विखे पाटील यांना देखील आता फोन आला असल्याचं कळतंय। भाजपचे पक्षश्रेष्ठी सध्या या भाजपच्या आमदारांना फोन करतायत आणि त्यामध्ये गिरीश महाजन यांचा नंबर लागलाय। विखे पाटलांना देखील भाजपकडून फोन गेला असल्याचं कळतंय। त्यामुळे आता नेमकं कुणाला कोणतं मंत्रिपद मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। या क्षणाची अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय। भाजपकडून अखेर शपथविधी सोहळ्यासाठी आता फोन जाण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये गिरीश महाजन यांना फोन केलेला आहे। तसंच राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील फोन गेला असल्याचं कळतंय। गिरीश महाजन हे भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जातात आणि त्यांना देखील आता मंत्रिपद मिळणार असल्याचं कळतंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे अर्थात गिरीश महाजन। आता देखील आपण पाहिलं असेल तर एकनाथ शिंदे नाराज आहेत अशा जेव्हा बातम्या सुरू झाल्या तेव्हा देखील देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दूत म्हणून एकनाथ शिंदेच्या भेटीसाठी 2 वेळा गिरीश महाजन जाताना पाहायला मिळाले। म्हणून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या टीममध्ये गिरीश महाजन यांची मंत्रिपदी वर्णी लावण्यात आलेली आहे। गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस हे 2014च्या आपल्याला या ठिकाणी जेव्हा भाजपचं सरकार महाराष्ट्रात आलं तेव्हापासून आपल्याला एकत्रच कॅबिनेटमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे गिरीश महाजन पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये आपल्याला मंत्री असताना पाहायला मिळणार आहे। खातं नेमकं कुठलं असणार हे आज रात्रीपर्यंत डिक्लेअर होईल। मात्र आता देवेंद्र फडणवीसांनी त्यांची जी टीम बांधायला सुरुवात केलेली आहे त्यामध्ये त्यांच्या ज्या जवळच्या चेहऱ्यांना जवळच्या साथीदारांना या टीममध्ये संधी देण्यात आलेली आहे त्यापैकीच नाव म्हणजे गिरीश महाजन। निश्चितच तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।